RRC नेटवर्क प्रस्तुत आरोग्यविषयक कार्यक्रम हॅलो डॉक्टर। नमस्कार, मी पूजा काळे पुन्हा एकदा हजर आहे आपल्या सर्वांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी RRC नेटवर्कच्या एका विशेष मुलाखतीमध्ये। नुकतेच कोरोनाची दुसरी लाट येऊन गेली आणि या दुसऱ्या लाटीने हे आपलं तेवढंच भीषण नुकसान झालं। आपले अनेक आप्तस्वकीय या भीषण दुसऱ्या लाटेमध्ये आपण गमावलेत। म्हणजे हा संपूर्ण काळ आपल्याला कोरोनाबरोबरच घेऊन सोबत चालायचा आहे का, हा एक खूप मोठा प्रश्न आपल्या दर्शकांपुढे आलेला असेल। आणि या कोरोनाच्या नाही म्हटलं तरी थोड्या तरी भीतीमध्ये आजही आपण वावरत आहोत। पण आता याला जर का सोबत घेऊन चालायचं आहे किंवा येणाऱ्या तिसऱ्या लाटेचा जर का आपल्याला सामना करायचा आहे, तर अशा वेळी कोरोनाच्या उपचार पद्धती, कोरोनाचे औषधोपचार आणि विशेषतः आपल्या कुटुंबाची काळजी कशी घ्यायची, या सर्व बाबत आज आपण मार्गदर्शन घेणार आहोत आजच्या आपल्या या विशेष कार्यक्रमामध्ये। आणि त्यासाठी आपल्याबरोबर आज हजर आहेत डॉक्टर पियुष भिसे पाटील, MBBS MD मेडिसिन। तर सर्वप्रथम दर्शक हो, मी स्वागत करते आहे डॉक्टर पियुष भिसे यांचं। नमस्कार सर, आजच्या आपल्या या विशेष कार्यक्रमामध्ये तुमचंही स्वागत। सध्या आपण बघतो आहोत की सर्वच नागरिकांचं डॉक्टरांबरोबर झालेलं जे भावनिक नातं आहे खूप वेगळं आहे। कारण या कोरोना काळामध्ये आपण सगळेजण आरोग्याच्या अनेक समस्यांनी ग्रासलेलो होतो आणि कुठल्याही डॉक्टरकडे बघण्याचं किंवा कुठलाही आरोग्य कर्मचारी असो त्याच्याकडे बघण्याचं संपूर्ण समाजाचं जे काय मन आहे ते भारावून जाते आहे। कारण सगळ्यांचे जीवन हे आता डॉक्टरांच्या हाती आहे आणि त्यातल्या त्यात प्रत्येकाच्या मनात चालला असणारा प्रश्न तो म्हणजे कोरोना। आणि आणखी किती दिवस आता या कोरोनाबरोबर आपल्याला काढावे लागणार आहेत, या सगळ्या विचारांना घेऊन आज आपण आपल्या कार्यक्रमामध्ये बोलणार आहोत। तर आज दर्शकांना आपण सर्वात आधी काय सांगणार? सगळ्यात आधी सांगायची गोष्ट म्हणजे कोरोना हा एक सोशल फोबिया आहे। मी असं म्हणेल की लोकांमध्ये भीती जास्त पसरवलेली आहे ह्या आजाराने, आणि ती भीती, त्याच्यासोबत येणारी निगेटिव्ह थिंकिंग आणि त्याच्यासोबत होणारे कॉम्प्लिकेशन्स आणि सिरियसनेस, याच्यामुळे जास्त डेथ रेशो वाढतो आहे। आपण जर मेंटली ह्या आजारामध्ये पॉझिटिव्ह राहिलो तर त्याचे साईड इफेक्ट्स बॉडीवर कमी दिसतात, पेशंट्सची रिकव्हरी वाढते आणि जे पेशंट्स सिरियस झालेले आहेत ते सुद्धा ह्या आजारातनं सुखरूप बरे होताना आम्ही ह्या दुसऱ्या लाटेत पाहिलेले आहेत। आणि एक दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे फॅमिलीमध्ये आणि बाकीच्या लोकांमध्ये जे सोशल डिस्टन्सिंग आणि जे हे सुरू आहे सध्या, इमोशनली लोक एक दुसऱ्यापासून तोडले जात आहेत, त्याच्यामुळे लोक एकटे पडत आहेत आणि ह्या आजारासोबत त्यांना लढणं हे फार कठीण चाललं आहे। अशा वेळेस जर नातेवाईकांची आणि ह्या सगळ्या लोकांची फोनवर जरी एक दुसऱ्यासोबत साथ असली तर ह्या आजारातनं लढायला आपल्याला सोपं जाईल आणि आपण ही लढाई निश्चितच जिंकू। आता वॅक्सिनेशन्स आहे, सगळे रूल्स आहे, लॉकडाऊन सध्या उघडत आहे पण तरी लोक रिस्ट्रिक्शन्स पाळत आहेत, लोक मास्क घालत आहेत, हँड सॅनिटायझेशन आणि ह्या सगळ्या गोष्टी सुरू आहेत। तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपण ह्या आजारातनं निश्चितच बरे होऊ, निश्चितच बाहेर पडू आणि ही लढाई नक्की जिंकू। तर आता जवळपास 1.5 वर्षांपासून आपण कोरोनाचा सामना करतो आहोत आणि पहिल्या लाटेमध्ये आपल्याला हा रोग कळण्यास मदत झाली, आपण अवेअर झालो आणि आपल्या आजूबाजूला असणाऱ्या या सगळ्या परिस्थितीचा सामना कसा करायचा हे शिकलो। पण दुसऱ्या लाट आली तेव्हा आपण सुशिक्षित झालो होतो, या बाबतीत साक्षर झालो होतो, पण तरीही सुद्धा बऱ्याच लोकांना आपला जीव गमवावा लागला। आता येणारी तिसरी लाट ही किती भयंकर असू शकते ही आपण सांगू शकत नाही, पण तरी सुद्धा एकदा कोरोनावर चर्चा केली तर निदान आपण स्वतःची काळजी घेऊ शकू। तर कोरोनाच्या ह्या स्टेजेस कशा ओळखायच्या? माझा एक्सपिरियन्स नव्हता, मला काही जास्त एक्सपिरियन्स नाही आहे। कोविड हा एक रिसेंट आलेली लाट आहे, रिसेंट आलेला आजार आहे। पण मी ह्या आजारातनं पहिल्या लाटेतच गेलो होतो। अकोल्यातला पहिला डॉक्टर होतो की जो पॉझिटिव्ह आला होता आणि GMCमध्ये ॲडमिट झालो होतो। त्यानंतर त्या दिवसापासनं मी पेशंटची स्टडी सुरू केलेली आहे। मी जेव्हा ॲडमिट होतो तेव्हा पण मी कोविडच्या वॉर्डमध्ये बाकी पेशंटशी आमनासामना व्हायचा, त्यांच्या रिलेटिव्सशी आमनासामना व्हायचा, आम्ही बोलायचो आणि त्या दिवशीपासूनच माझा हा संशोधनाचा जो विषय आहे, थोडासा छोटासा रिसर्च त्याच्यावरचं सुरू झालेला आहे। तर मी ह्या आजाराचा प्रत्येक ॲस्पेक्ट पाहिलेला आहे
इनिशियली पेशंट अफेक्शन रिलेटिव्हपासून तुटणं, पेशंट निगेटिव्हिटीमध्ये जाणं, सिरियस होणं, डेथ होणं, नातेवाईकांचा आक्रोश, ह्या सगळ्या गोष्टी पहिली लाट, दुसरी लाट, आता येणारी तिसरी लाटही मी बघेल. तर याच्या स्टेजेस असं आपण स्पेसिफिकली डिफाईन नाही करू शकत, पण माझ्या हिशोबाने स्टेजेस ह्याच्या माइल्ड, मॉडरेट आणि सिव्हिअर जे बाकीच्या आजारांमध्ये असतात तशाच ह्या आजाराच्या पण स्टेजेस आहे. माइल्ड म्हणजे तुमचं इनिशियल अफेक्शन असतं की पहिले ते 3 ते 4 ते 5 दिवस चालतं, की ज्याच्यात तुम्हाला इनिशियल सिम्पटम्स येतात पण तुम्हाला निमोनिया तयार होत नाही. त्याच्यानंतरची नंतर 5 ते 6 दिवसाची स्टेज असते ही निमोनिया तयार होणं आणि निमोनिया वाढणे. तर ह्याच्यात ऑक्सिजनचं प्रमाण कमी होणे, पेशंटला छातीत दुखणे, श्वास घ्यायला त्रास होणे. तिसरी स्टेज म्हणजे जी सिव्हिअर स्टेज असते, याच्यात तुम्हाला जास्त प्रमाणात निमोनिया वाढणे, तो निमोनिया दोन्ही फुफ्फुसांमध्ये पूर्णतः फैलणे, नंतर तुम्हाला श्वास घ्यायला अतिशय जास्त त्रास होणे आणि तुम्हाला ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, NIV ह्या सगळ्या गोष्टींची गरज भासणे, याला आपण सिव्हिअर स्टेज म्हणू. आणि याच्यानंतरची जी स्टेज आहे ती रिकव्हरी, की जी सिव्हिअर स्टेजमधनं प्रत्येकजण रिकव्हरीच्या स्टेजमध्ये जात नाही. माइल्ड आणि मॉडरेटमधले पेशंट आणि काही सिव्हिअरमधले पेशंट पण रिकव्हरीच्या स्टेजमध्ये जातात, जिथे इन्फेक्टिव्हिटी कमी होऊन जाते आणि जो डॅमेज असतो, रेसिड्युअल डॅमेज आपण म्हणतो कोविडमुळे झालेला, आणि मेन म्हणजे फायब्रोसिस. ह्या फायब्रोसिसशी पेशंटला लढा लढावा लागतो. काही पेशंट्समध्ये तो लढा 15 ते 20 दिवसापर्यंत, काही पेशंट्समध्ये 3 ते 4 महिन्यापर्यंत, काही पेशंट्स असेही आहेत की जे 5-6 महिन्यापासून पोस्ट फायब्रोटिक कॉम्प्लिकेशनमध्ये गेलेले आहेत. घरी ऑक्सिजन सुरू आहे आणि ते अजूनही लढतात. म्हणजे जेणेकरून एक आशेचा किरण आपल्यामध्ये आहे, जर का आपण योग्य पद्धतीने कोरोनाचा सामना करतो आहोत. हो. आता कोरोनाचा जो भारतात आढळलेला प्रकार आहे, न्यूटेड प्रकार आहे, म्युटेड स्ट्रेन. हो म्युटेड स्ट्रेन, हो. तो जास्त घातक मानला जातोय, तर हे कितपत खरं आहे? मला असं वाटतं व्हायरस, आता आपण इनिशियली काही गोष्टी ऐकल्या होत्या की कोविडचे इंडियामध्ये टोटल 9 स्ट्रेन्स आढळले होते वेगवेगळ्या पार्ट्समध्ये. पण आपण त्या स्ट्रेन्सला एक ब्लेम न करता, आपण पेशंटच्या ब्लेम नाही म्हणता येणार. ॲक्च्युली जिथे सॉफ्ट टार्गेट असतं, जिथे गुळ असतं तिथे मुंग्या चिकटतात, असं एक आपण सिम्पल कॉन्सेप्ट घेऊन चालू, की जिथे त्याला समोरचा होस्ट एकदम नाईफ दिसला, एकदम कमी इम्युनिटीचा दिसला, तिथे त्याचं रेप्लिकेशन वाढणार. रेप्लिकेशन वाढणार म्हणजे त्याच्यावर अटॅक हा जोरदार असणार आहे. त्याच्यात येणारे लोक म्हणजे डायबिटीज, हायपरटेन्शन, कॅन्सर, किमोथेरपीवाले पेशंट्स, ज्यांचे रक्त कमी आहेत, ते प्रेग्नंट आहेत त्या लेडीज, हे एक सॉफ्ट टार्गेट आहे व्हायरससाठी. तर असं होतं की जेव्हा व्हायरस यांना अटॅक करतो तेव्हा तिथल्याही काही पेशंट्सची इम्युनिटी चांगली असल्यामुळे त्यांना तेवढे इफेक्ट्स व्हायरसचे जाणवत नाहीत. पण काही पेशंट्सची बेसिक इम्युनिटी कमी असल्यामुळे त्यांना ह्या व्हायरसशी अटीतटीचा लढा करावा लागतो. तर स्ट्रेन वेगळे जरी असले तर माणसाची इम्युनिटी आणि त्याच्यावर योग्य वेळेस त्याला मिळणारी ट्रीटमेंट, ह्या दोन्हीचं जर कॉम्बिनेशन व्यवस्थित असलं तर आपण याच्यातनं निश्चित बाहेर पडू शकतो. म्हणून स्ट्रेन्स वेगळं असणं आणि इम्युनिटी कमी जास्त असणं हे 2 कम्प्लीट वेगळे ॲस्पेक्ट आहे. आपण इथे स्ट्रेन्स सोडून आपण इम्युनिटीवर जास्त फोकस करू, कारण त्याच्याचमुळे पेशंट बचावतो आणि त्याच्याचमुळे पेशंट सिरियस होतो. आणि नुकतीच ज्या दुसऱ्या लाटेचा आपण सामना केला, तर या सगळ्या दुसऱ्या लाटेला आपण पहिल्या लाटेपेक्षा जास्त तीव्र मानलं. हो. कारण यामध्ये जीव गमावणाऱ्या लोकांची संख्या ही जास्त होती. तर अगदी बरोबर. हा जो काय प्रत्येक लाटेमधला फरक आहे तो का बरं असा आहे आणि त्याच्यामध्ये होणारे हानी इतक्या जास्त प्रमाणात का आहे? पहिल्या लाटेत असं होतं की पहिल्या लाटेत लोकांनी रिस्ट्रिक्शन्स खूप जास्त पाळले, खूप काटेकोरपणे रिस्ट्रिक्शन्स पाळले आणि ते मोनोटोनस लाईफसोबत, बाकीच्या गोष्टींसोबत ते थोडंसं कमी होताना दिसलं आपल्याला. पहिल्या लाटेमध्ये लॉकडाऊन कडक होता, इसेन्शियल्स शिवाय कोणाला बाहेर निघायची परवानगी नव्हती. त्याच्यामुळे लोकांचं कोऑपरेशन खूप जास्त होतं पहिल्या लाटेला. दुसऱ्या लाटेला नव्हतं असं माझं म्हणायचं हे नाही आहे, पण दुसऱ्या लाटेमध्ये लोक थोडेसे रिलॅक्स झालेले दिसले, कारण त्याच्यावर ट्रीटमेंट मॉडॅलिटीज आल्या मार्केटमध्ये. पहिल्यांदा जेव्हा मी आजारी पडलो होतो, मला अजूनही आठवतं की मी US आणि UKच्या डॉक्टरांशी कॉन्टॅक्ट करून तिथे काय रिसेंट ॲडव्हान्सेस आहेत आणि काय सुरू आहे याची चौकशी मी स्वतः केली होती. दुसऱ्या लाटेमध्ये हे करायचं काम नाही पडलं. दुसऱ्या लाटेमध्ये असं झालं की ट्रीटमेंट मॉडॅलिटीज आल्या, ओरलसोबत IV अँटीव्हायरल्स आले. कोविड थोडा लोकांना लक्षात यायला लागला, सायंटिस्ट लोकांच्या लक्षात यायला लागला
आणि त्याच्यावर योग्य ते ट्रीटमेंट सुरू झाल्या, पेशंटला त्याचा फरक पडायला लागला आणि पेशंट बरे व्हायला लागले. पहिल्या लाटेमध्ये जेव्हा लोकांनी हे पाहिलं तेव्हा सेकंड लाटेत थोडंसं लोकांमध्ये रिलॅक्सेशन आलं आणि त्या रिलॅक्सेशनमुळेच सेकंड लाट ही जास्त भयानक होती. खूप लोक अफेक्ट झाले आणि असं व्हायचं की एका घरात एक माणूस अफेक्ट झाला की होम आयसोलेशन प्रॉपरली न पाळल्यामुळे बाकीच्या सगळे फॅमिली मेंबर्स अफेक्ट व्हायचे. म्हणजे एका फॅमिलीतल्या एंटायर फॅमिलीज ॲडमिट होताना आम्ही सेकंड लाटेत पाहिलेलं आहे. आणि दुसऱ्या लाटेमध्ये मृत्यूचा दर इतका का होता त्याचं एक कारण म्हणजे हॉस्पिटलला लेट प्रेझेंट होणे. जोपर्यंत हॉस्पिटलला लोक लेट प्रेझेंट होतात तोपर्यंत त्यांचा निमोनिया अति जास्त वाढलेला असतो. पेशंट ऑलरेडी ऑक्सिजनवर, काही पेशंट डायरेक्टली आमच्यापर्यंत पोहोचल्यानंतर आम्हाला त्यांना व्हेंटिलेटरचा सल्ला द्यावा लागला. कंडिशन सिरियस झाल्यानंतर पेशंटला कोविडमधनं काढणे हे खूप कठीण आहे. हे खूप कठीण आहे. इनिशियलीच जर आपण ह्या आजाराला कंट्रोल करत नेलं, हा आजार 14 दिवसापर्यंत होम आयसोलेशनमध्ये सुद्धा पूर्ण बरं होतो. पण ट्रीटमेंट त्याला योग्य वेळी पहिल्या दिवशीपासून मिळाली पाहिजे. जर त्याला ट्रीटमेंटच आपण लास्ट स्टेजला दिली तर ती पेशंटची बॉडी कशी रिस्पॉन्ड करेल याचं गणित आपल्याला नाही सांगता येत. आणि रिकव्हरी होईलच का हे पण कुठल्या डॉक्टरांना सांगता येत नाही. आणि त्याचबरोबर आपण बघितलं की आता काही नव्याने आजार जे बळावलेत की जे पोस्ट कोविड कॉम्प्लिकेशन्स आपण त्याला म्हणूया, की कोरोना होऊन गेल्यानंतर जे रुग्ण बरे होतात त्या रुग्णांमध्ये दुसरे काही आजार आढळतात आहेत. तर हे आजार कोणते आहेत आणि त्यांची काळजी त्या रुग्णांनी कशी घ्यायची? पोस्ट कोविड आजार म्हटल्यापेक्षा आपण पोस्ट कोविड कॉम्प्लिकेशन्स म्हणूया ह्या गोष्टींना. ज्यांना आधीपासनं शुगर आहे त्यांच्या शुगर्स इम्बॅलन्स होऊन जातात, कारण पेशंटला ट्रीटमेंटच्या दरम्यान काही इंजेक्शनं दिले जातात, त्याच्यामुळे त्यांच्या शुगर्स इम्बॅलन्स होतात. काही लोकांचं बी पीचा जो त्रास असतो तो इम्बॅलन्स होतो. थ्रॉम्बोटिक कॉम्प्लिकेशन्स ज्याला आपण म्हणतो, म्हणजे शरीरात गुठळ्या तयार होणं, जे ह्या कोविडच्या आजाराचं कॅरेक्टरिस्टिक आहे. लोकांना अजूनही एक गैरसमज आहे, एक छोटीशी नोट करू इच्छितो मी, की रेमडेसिवीर इंजेक्शन दिल्यामुळे शरीरात गाठी तयार होतात. तसं होत नाही. कोविडमध्ये शरीरात गाठी तयार होतात, रेमडेसिवीरमुळे गाठी तयार होत नाहीत. तर थ्रॉम्बोटिक कॉम्प्लिकेशन्स ज्याला आपण म्हणतो, म्हणजे शरीरात गुठळ्या तयार होणे, त्याच्यामुळे DVT म्हणजे पायात गाठ अटकणे किंवा हृदयाचा झटका बसणे किंवा पॅरालिसिस, स्ट्रोक याच्यासारखे झटके बसणं, हे एक पोस्ट कोविड कॉम्प्लिकेशन आपण याला म्हणू शकतो. तिसरी गोष्ट आहे फायब्रोसिस, की ज्याच्यापासून मी आधी जसं मेन्शन केलं बरेचसे लोक याच्यातनं जात आहेत, पण हे कम्प्लिटली क्युरेबल असतं. असं नाही की याच्यावर ट्रीटमेंट नाही आहे, काही मोडॅलिटीज नाही आहे. पण काही लोकांना रिस्पॉन्स पडायला 15 दिवस, काही लोकांना 3 ते 4-6 महिन्यापर्यंत ह्या कॉम्प्लिकेशनशी झुंज द्यावं लागते. आणि रिसेंटली आपण ऐकतोय ते म्युकॉरमायकोसिस, ब्लॅट आणि व्हाईट फंगस, हे एक खूपच ड्रेडफुल कॉम्प्लिकेशन आहे कोविडचं. हा आजार आधीही होता, पण आधी त्याचे इन्सिडेन्सेस कमी पाहायला मिळायचे. आता डायबिटीज असणारे पेशंट्स आणि जास्त करून लोक ज्यांना म्युकॉरमायकोसिसनी जे लोक अफेक्ट होतात ते लोक डायबिटिक असतात किंवा जे प्री डायबिटिक स्टेजमध्ये असतात. कोविडच्या ट्रीटमेंटमध्ये जे काही इंजेक्शन्स वापरल्या जातात त्याच्यामुळे ते डायबिटिकमध्ये कन्वर्ट होतात किंवा ड्युरिंग ट्रीटमेंट त्यांच्या शुगर्स वाढतात, इम्युनिटी कमी असते आणि त्याच्यात होणारं फंगल इन्फेक्शन हे खूप रॅपिडली फैलतं आणि खूप लवकर ब्रेनपर्यंत जातं. याच्यावर पण ट्रीटमेंट आहे, अँटीफंगल मेडिसिन्स आहे, त्याच्यावर ऑपरेटिव्ह ऑप्शन्स आहेत, ते एक्सप्लोअर करायला पाहिजे. आणि म्युकॉरमायकोसिस पण एक असा आजार नाही की जो बरा होत नाही, फक्त त्याचं गणित तेच आहे, लवकर ओळखणे, लवकर त्याच्यावर ट्रीटमेंट स्टार्ट होणे, म्हणजे ऑपरेशन आणि ह्या सगळ्या गोष्टी पुढे करायचं काम पडत नाही. सोबतच आता या पोस्ट कोविड कॉम्प्लिकेशन्स नंतर आणखी एक सतावणारी आणि काळजीची बाब म्हणजे की येणारी तिसरी लाट. आपण ही एक चूक करून चुकलेलो आहे की पहिल्या लाटेनंतर कोरोनावर जेव्हा औषधी आली, कोरोनापासून आपण थोडं रिलॅक्स झालो, तेव्हा आपण पुन्हा आपल्या दैनंदिन दिनचर्येवर आलो होतो. सगळ्या गोष्टी अगदी नॉर्मल झाल्या होत्या आणि आता सुद्धा पुन्हा तसंच चित्र दिसतंय. तर ही तिसरी लाट आपल्यासाठी तेवढी हानिकारक ठरू नये यावर आपल्याला काय उपाय करता येतील? मला असं वाटतं आपण बेसिक्स विसरायला नको. जे पहिल्या लाटीच्या आपण जे शिकलो, हँड वॉशिंग, हँड सॅनिटायझेशन आणि सोशल डिस्टन्सिंग प्लस मास्क वापरणे, ह्या 4 गोष्टी आपल्याला एक
60-70% ह्या आजारापासून दूर ठेवू शकतात. दुसरी गोष्ट आहे जे लोक अफेक्ट होतात, एक सोशल रिस्पॉन्सिबिलिटी असते प्रत्येकाची, की जे लोक अफेक्ट होतात त्यांनी सेल्फ आयसोलेशन काटेकोर पाळणे. जर घरात सोय नसेल तर जिथे त्यांना अर्ली आयसोलेट होता येईल त्या आयसोलेशन सेंटर्सला ॲडमिट होणे आणि तिथे स्वतःला आयसोलेट करून घेणे, जेणेकरून एकामुळे 4 पेशंट तयार होणार नाहीत. घरातले एकामुळे 4 पेशंट तयार झाले तर त्याच्यातलं कोण सिरियस होईल, कोणाला योग्य वेळेवर ट्रीटमेंट मिळेल नाही मिळणार, ह्या गोष्टीला आपण जज नाही करू शकत. दुसरी गोष्ट राहिली ती म्हणजे तिसऱ्या लाटेबद्दल, तर वॅक्सिनेशन्स आपल्याला याच्यातनं सेव्ह करू शकतात. अजूनही लोकांमध्ये दुमत आहे वॅक्सिन घ्यायची नाही घ्यायची, घ्यायची तर कधी घ्यायची. मी एक सोप्या भाषेत सांगतो, कोविड झाल्यानंतर साधारण 4 ते 5 आठवड्यानंतर तुम्ही वॅक्सिनेट स्वतःला एकदम सेफली करू शकता. कोविड झाल्याबरोबर 4 ते 5 आठवडे तरी वॅक्सिन घेऊ नये. त्याच्यानंतर स्वतःला पहिला डोस आणि लगेच 6 ते 8 आठवड्यानंतर दुसरा डोस अवेलेबिलिटीनुसार तो घेऊन घ्यावा. अशा बऱ्याचशा पेशंट्स थ्रू आम्ही गेलो आहे की ज्यांना वॅक्सिनेशन्स झालेले आहे तरी त्यांना कोविड झाला, पण ते लोक सिरियस झाले नाहीत. बऱ्याचशा पेशंट्सला ऑक्सिजनसुद्धा लागले नाही. कमीत कमी गोळ्यांमध्ये, कमीत कमी औषधांमध्ये बरेचसे पेशंट्स होम आयसोलेशनमध्ये आम्ही बरे होताना पाहिलेले आहे, पण हे वॅक्सिनेशन नंतर. तर ही जी तिसरी लाट आहे येणारी, याला बेसिकली आपण ह्या बेसिक गोष्टींपासून प्रिव्हेंट करू शकतो. 1 तर 4 आपले बेसिक इंडिकेशन्स, त्याच्यासोबत वॅक्सिनेशन आणि सोशल रिस्ट्रिक्शन्स, तेच आहे सध्या तरी. चुकीच्या धारणा सुद्धा या कोरोना काळात आपल्या मनामध्ये बांधल्या गेल्या. जे औषधोपचार आहे त्या बाबतीत अनेक समज लोकांच्या मनात रुजल्या गेल्या. जी औषधी स्टेरॉइड्स या कोरोना काळात रुग्णांना दिल्या जातात, त्याचे काही शरीरावर दुष्परिणाम होतात किंवा नाहीत, तर ही गोष्ट जर आता स्पष्ट झाली तर येणाऱ्या काळात आपण जे काही याचे उपचार आहेत ते बिनधास्तपणे करू शकू. ह्या आजारात दिले गेलेले इंजेक्शन्स आणि ओरल ड्रग्स याच्याबद्दल खरंच खूप गैरसमज आहे लोकांमध्ये. एक गोष्ट आहे सगळ्यात मेन म्हणजे त्याच्यातली स्टेरॉइड्स तर आहे, दुसरं एक रेमडेसिवीर पण आहे. दोन्ही याच्यावरचं मी क्लॅरिफाय करायचा प्रयत्न करतो. हे बघा, स्टेरॉइड्स शॉर्ट टर्मसाठी कोविडमध्ये वापरले जातात. कोविड हा काही लाँग लास्टिंग किंवा डायबिटीज आणि हायपरटेन्शनसाठी सारखा चालणारा आजार नाही आहे की ज्याच्यावर आपल्याला लाईफ लाँग स्टेरॉइड्स द्यावं लागतील. शॉर्ट टर्मसाठी जर स्टेरॉइड्स वापरले गेले तर त्याचे इफेक्ट्स खूप कमी असतात. काही आजार आहेत, ऑटोइम्युन आजार आहेत, रोमॅटिक आजार आहे किंवा हॉर्मोन्सच्या संबंधी जे आजार आहेत, अशा आजारांमध्ये लाँग टर्म पेशंट्सला काही स्टेरॉइड्स द्यायची गरज पडते आणि त्याचे साईड इफेक्ट्स आपल्याला पेशंटच्या शरीरावर दिसून येतात. पण ते कधी? कमीत कमी 2, 2.5 ते 3 महिन्यानंतर. वजन वाढणे, पोटात अल्सर तयार होणे, शुगर्स इम्बॅलन्स होणे, शरीरावर पिगमेंटेशन येणे, रॅशेस येणे, हे सगळे कॉम्प्लिकेशन्स आपल्याला दिसून येतात. पण स्टेरॉइड्स हे जर लाँग टर्म वापरले गेले तर, शॉर्ट टर्म स्टेरॉइड्समध्ये फक्त पेशंटची इम्युनिटी थोडीफार कमी होणे, पेशंटचं शुगर थोडंफार इम्बॅलन्स होणे, याच्या व्यतिरिक्त मला वाटत नाही की स्टेरॉइड्समुळे दुसरे काही असे लाईफ थ्रेटनिंग कॉम्प्लिकेशन्स होतात की ज्याच्यामुळे पेशंटला त्यांचा जीव गमवावा लागेल, असे कॉम्प्लिकेशन्स दिसत नाहीत. दुसरी गोष्ट आहे रेमडेसिवीरची. तर रेमडेसिवीरमध्ये मी जसं आधी बोललो, शरीरात गुठळ्या तयार होणे हा एक खूप मोठा गैरसमज आहे. दुसरी गोष्ट किडनी फेल होणे हा एक खूप मोठा गैरसमज आहे. बरेचसे पेशंट्स आहेत की ज्यांना जे आधीपासून किडनीच्या आजारांनी ग्रासलेले होते, त्यांना रेमडेसिवीर पण आणि दुसरे किडनीचे प्रोटेक्टिव्ह मेडिसिन्स पण देऊन आम्ही ह्या आजारातनं बरे केलेलं आहे, प्रोव्हाइडेड त्यांनी ट्रीटमेंटला चांगला रिस्पॉन्स दिला, त्यांची इम्युनिटी चांगली होती, किडनीचा आजार असूनसुद्धा त्यांची इम्युनिटी चांगली होती आणि त्या आजारातनं सुखरूप बाहेर पडले. तर आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे इंजेक्शन्स कधीही पेशंटच्या फायद्यासाठी दिले जातात. कुठलंच इंजेक्शन जाणून बुजून कुठलाही डॉक्टर पेशंटला नुकसान होण्यासाठी देत नसतो. हा एक गैरसमज थोडासा दूर व्हायला हवा. सोबतच आणखी एक खूप महत्त्वपूर्ण आठवण आपण आपल्या दर्शकांना करून देऊया की बीपी, शुगर, त्यानंतर कॅन्सर यांसारखे जे इतर गंभीर आजाराचे जे रुग्ण आहेत, तर त्यांनी वेळोवेळी काय काळजी घ्यायला पाहिजे? हो, हे एक इट्स अ गुड क्वेश्चन. विषय असा आहे की ऑलरेडी आजार असणाऱ्या आजारांबद्दल लोक
काही लोक सिरियस आहेत, काही लोक रेग्युलर चेकअप्स करतात, काही लोक, बरेचसे कारण आहेत त्याच्यामागे, फायनान्शियल रिझन्स आहे. पण लोकांमध्ये थोडाफार निग्लिजन्स, शुगर आणि बीपी ह्या बेसिक गोष्टींसाठी दिसून येतो. ह्या जर बेसिक आजारांना आपण कंट्रोलमध्ये ठेवलं तर याच्यातनं, जसे कोविडमध्ये जर आपण कंट्रोलमध्ये ठेवलं तर त्याच्यातनं कॉम्प्लिकेशन्स होत नाहीत, तसंच शुगर बीपीचं आहे. शुगर बीपीला जर तुम्ही बेसिक आजारांना कंट्रोलमध्ये ठेवाल तर त्याच्यातनं उद्भवणारे कॉम्प्लिकेशन्स होणार नाही. तुम्ही कॉम्प्लिकेशन्समध्ये गेले की तुम्ही एक सॉफ्ट टार्गेट बनता कुठलंही इन्फेक्शन तुम्हाला व्हायसाठी, आणि कोविडसारखा जो डेंजरस व्हायरस आहे हा तुम्हाला लवकर पकडतो. दुसरी गोष्ट राहिली कॅन्सरची. तर कॅन्सरचे लोक जे किमोथेरपी किंवा रेडिओथेरपीसारख्या मेडिसिन्सवर असतात त्यांची इम्युनिटी खूप कमी असते. त्यांना आयसोलेशनमध्ये राहणं, त्यांना त्यांची ट्रीटमेंट चालू ठेवणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि जेव्हा भारतामध्ये वॅक्सिनेशन सुरू झाले तेव्हा पहिल्या टप्प्यांमध्ये ह्या पेशंट्सला प्रायोरिटी दिली गेलेली होती. पहिल्याच टप्प्यामध्ये जे पेशंट्स किमोथेरपीवर आहेत, त्या आजारांनी ग्रासलेले आहेत, त्यांनी लवकर वॅक्सिनेशन घेऊन घ्यावं, म्हणजे ते सिक्युअर होऊन जातील, सेफ होऊन जातील ह्या आजारापासून. हे आपण पाहिलं. तर ऑलरेडी असणाऱ्या आजारांवर कंट्रोल ठेवणे आणि आपले जे बेसिक मेजर्स आहेत ते पाळणे, जेणेकरून आपण कोविडपासून सुरक्षित राहू शकतो. बरोबर. आणखी एक समस्या आपल्या कोरोना झालेल्या रुग्णांमध्ये, आपल्या घरात, आपल्या आजूबाजूला शेजारी आपण पाहिली असेल की हे लोक खूप मोठ्या मानसिक तणावातून जाताना आपण पाहिले आहेत. हो. कारण एकतर कुठलेही आप्तस्वकीय अशा वेळी जवळ येऊ शकत नाही. आपण आयसोलेशनमध्ये राहणं म्हणजे सगळ्यांपासून वेगळं राहणं, आणि अशा याच्यात आजार आपल्या शरीरावर बळावलेला असतो. तर अशा वेळी मानसिकरित्या आपण कसं स्वस्थ असायला पाहिजे? सगळ्यात मोठं बून आपल्याला आजच्या जगात मिळालेलं आहे ते म्हणजे मोबाईल टेक्नॉलॉजी आणि इंटरनेट. जेणेकरून आपण रिलेटिव्सच्या कॉन्टॅक्टमध्ये आजही राहू शकतो. एकासोबत बऱ्याचशा लोकांशी व्हिडिओ कॉलवर आपण बोलू शकतो. त्यांच्यातनं येणारी पॉझिटिव्हिटी, त्यांच्यातनं येणारा जो कॉन्फिडन्स असतो तो आपल्याला खूप महत्त्वाचा असतो ह्या आजाराशी लढण्यासाठी. एक दुसरी गोष्ट म्हणजे टेन्शन घेतल्याने काही होत नाही. आपण जर स्ट्रेस घेत राहिलो तर आपल्या बॉडीवर त्याचे दुष्परिणाम दिसून येतात. एक सिम्पल सिंड्रोम आहे, फ्ली आणि फाईट सिंड्रोम म्हणतात ज्याला. हे एक बेसिक मानवाची, काय म्हणतो आपण त्याला टेंडन्सी आहे. म्हणजे एक तर त्या गोष्टीतनं उडून जाणं, त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करणं, किंवा त्या गोष्टीशी लढणं. हे दोनच ऑप्शन माणसं करतात. तर ह्या गोष्टीत आता कोविड एक असा आजार आहे की याच्याकडे आपल्याला थोडं दुर्लक्ष करायचं आहे, थोडं त्या आजाराशी लढायचं पण आहे. बाकी डॉक्टर्स लोक, इंजेक्शन्स, त्या सगळ्या गोष्टी तुमच्या साथीला असतातच. पण ह्या गोष्टीतनं घाबरून जाणं, ह्या गोष्टीचं टेन्शन घेणं, ह्या गोष्टीमुळे ह्या गोष्टीची एक निगेटिव्हिटी आणणं बॉडीमध्ये, की मला छातीत दुखतं आहे, मला श्वास घ्यायला त्रास होतो आहे, तर मी सिरियस होतो आहे का, अतिविचार करणं, हे थोडंसं टाळावं. इन्स्पिरेशनल व्हिडिओज असतात, जे बरे होऊन गेलेले रुग्ण आहेत आणि त्यांच्यातनं आलेले जे व्हिडिओज आहेत, हे जर आपण बघितले तर आपल्याला लक्षात येईल की रिकव्हरी रेट ह्या आजाराचा खूप चांगला आहे. याच्यातनं रुग्ण दगावले, मी असं म्हणत नाही की रुग्ण दगावले नाही म्हणून, पण याच्यातनं रिकव्हर झालेल्या लोकांची संख्या जास्त आहे, जी आपल्याला इनिशियली पाहायला नाही मिळाली. ओव्हर द पिरियड ऑफ टाईम जेव्हा इंजेक्शन झाले, सगळ्या गोष्टी ॲडव्हान्स डेव्हलपमेंट्स झाल्या, त्याच्यातनं रिकव्हरी रेटसुद्धा वाढला. तर ह्या गोष्टीकडे एक निगेटिव्हिटीनी न बघता पॉझिटिव्हिटीनी बघितलं पाहिजे. कोविडमधनं बाहेर आल्यानंतर जो तुमचा सेल्फ कॉन्फिडन्स वाढतो आणि पुढे आपल्याला गेल्यानंतर काय प्लॅनिंग्स करायचे आहे त्याच्याबद्दल विचार केला पाहिजे. इन्स्पिरेशनल व्हिडिओज ऐकले पाहिजे, सगळं पॉझिटिव्हिटी आपल्या बाजूला ठेवली पाहिजे, तर हा जराशी लढता येईल. आणि आणखी एक महत्त्वपूर्ण बाजू की ती डॉक्टरांची. डॉक्टर्स आणि जेही आरोग्य कर्मचारी आहेत, जे आरोग्य सेवा आपल्याला देत आहेत, ते शर्थीचे प्रयत्न करून आपल्यापर्यंत सगळ्या सोयी सुविधा पुरवत आहेत आणि या संपूर्ण मानवजातीला या कोरोनापासून वाचवत आहेत. अशावेळी बऱ्याच डॉक्टर्सला सुद्धा या गोष्टींचा सामना करावा लागला की जे उपचार पद्धती डॉक्टर्स आपल्याला देत आहेत त्या चुकीच्या आहेत, किंवा बरेच आरोप किंवा बरेच घोटाळे अशा अनेक गोष्टी या काळात घडून गेल्या. तर या बाबतीत आपल्या दर्शकांना जागरूक करण्यासाठी तुम्ही काय सांगणार? हो, बरेचसे इन्सिडेन्सेस झाले आहेत. बरेचसे व्हॉट्सॲप फॉरवर्ड्स येतात, व्हिडिओज बघायला मिळतात डेली बेसिसवर.
पण एक गोष्ट डॉक्टरांच्या बाजूने मी सांगू इच्छितो की कुठल्याही डॉक्टरांचं कुठल्याही पेशंटशी पर्सनल वैर नसतं. आपल्याकडे पेशंट आलेला आहे, डॉक्टरांचा कोविड असो किंवा नॉन कोविड असो किंवा कुठलाही आजार असो, त्याला बरं करणं आणि योग्यरित्या बरं करणं हाच एक डॉक्टरांचा पुरेपूर प्रयत्न असतो. जसं सगळ्या मानवजातीवर हे कोविडचं संकट आलं होतं, तसं आम्ही त्याच्यातले काही वेगळे नव्हतो. आम्ही कधी कोविड आयुष्यात पाहिला नव्हता, कधी पुस्तकांमध्ये वाचला नव्हता. हा एक नवीन आलेलं सगळ्यांवरच संकट होतं, तसं डॉक्टरांवरही होतं. ऑक्सिजनचं मॅनेजमेंट कधी पाहिलं नव्हतं, कधी सिलेंडर स्वतःच्या हाताने उचलले नव्हते, ह्या सगळ्या गोष्टी कधीच केल्या नव्हत्या. पण त्याच्यातनं ज्या गाईडलाईन्स येत आहेत, ज्या त्याच्यातनं संशोधनं होत आहेत, जे इंडिकेशन्स गव्हर्नमेंट पास ऑन करते किंवा जे रेझोल्युशन्स निघत आहेत, त्याला फॉलो करून पूर्णपणे 100 नाही 1000% आपला प्रयत्न करून डॉक्टर्स हे पेशंटला बरं करायचा प्रयत्न करतात. पण जिथे पेशंटची बॉडी हार मानते, जिथे पेशंटच्या शरीरातनं रिस्पॉन्स येत नाही, त्याच्यासाठी अद्यापही काही इंजेक्शन्स आलेले नाहीत. माणसाला अटॅक येतो, प्रत्येक माणूस जगतोच असं नाही आहे. माणसाला पॅरालिसिस होतं, प्रत्येक माणूस जगतोच असं नाही आहे. माणसाला मेंदूत ब्लिडिंग होतं, प्रत्येक माणूस ब्रेन हॅमरेज कॉमन भाषेमध्ये म्हटलं जातं, त्याच्यातनं प्रत्येक माणूस जगतोच असं नाही आहे. पण त्याला वाचवण्याचं पुरेपूर काम हे डॉक्टर्स करत असतात. ह्या आजारामध्ये एक बेसिक ट्रीटमेंटमध्ये एक अँटीबायोटिक, एक अँटीव्हायरल, काही स्टेरॉइड्स, काही रक्त पातळ करायची इंजेक्शनं आणि बाकी टॅब्लेट्स म्हणजे जे व्हिटॅमिन सी, झिंक, हे एक बेसिक गाईडलाईनला पकडून चाललं जातं. मग जसा जसा पेशंटच्या शरीरातनं रिस्पॉन्स येतो किंवा येत नाही, तर त्याच्यातनं एक स्टेप वर एक स्टेप खाली ही गोष्ट केली जाते. जिथे मेडिसिन आणि टॅब्लेट्स इंजेक्शनांची साथ संपते, तिथे हायर डोसेस वापरले जातात. तिथे येतो गोष्ट मेकॅनिकल व्हेंटिलेशन किंवा मेकॅनिकल सपोर्टची, की जिथे इंजेक्शन्समुळे पेशंटच्या शरीरातनं रिस्पॉन्स येत नाही आहे, तिथे पेशंटला ऑक्सिजन नंतर बायपॅप नंतर नॉन इन्व्हेजिव्ह व्हेंटिलेशन, त्याच्यानंतर इंट्युबेट करून व्हेंटिलेटरवर लावणे, ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे सुरुवातीपासून शेवटपर्यंत डॉक्टर्स हे पुरेपूर प्रयत्न करत असतात. तरीही जर पेशंटच्या शरीरातनं रिस्पॉन्स आला नाही, तर त्याला कोणाला जबाबदार धरावं? त्याला काही उत्तर उरत नाही आणि त्याच्यासाठी अवेलेबल काही इंजेक्शनसुद्धा नाही आहेत. सो आणि एक दुसरी गोष्ट म्हणजे 1 वर्ष झालं आहे, 1 ते 1.5 वर्ष झालं आहे, डॉक्टर्स सतत 24/7 ह्या आजाराशी लढत आहेत. त्यांच्या फॅमिली लाईफ्स, त्यांच्या पर्सनल लाईफ्स सगळ्या बाजूला ठेवून या आजाराशी लढणं सुरू आहे. प्रत्येक डॉक्टर याच्यामागे खूप मोठं बर्डन आहे ह्या आजारामध्ये, कारण रुग्णसंख्या खूप जास्त आहे. त्याच्यात डॉक्टर्सची संख्या कमी असल्यामुळे त्यांना प्रत्येक नातेवाईकांशी आणि प्रत्येक व्यक्तीशी बोलणं हे शक्य होत नाही आणि त्याच्यामुळे मॅक्सिमम गैरसमज तयार होतात, एक गॅप तयार होते. कारण डॉक्टर्सचं ट्युनिंग हे पेशंटसोबत असतं. डॉक्टरांना माहीत असतं की हा बरा होतो आहे, हा नाही होत आहे, आणि तेवढंच नातेवाईकांशी बोललं जातं. त्याच्यामुळे थोडासा कम्युनिकेशन गॅप तयार होतो आणि तो गॅप तयार झाल्यामुळे ह्या सगळ्या आक्रमक गोष्टी घडतात. एक गोष्ट नातेवाईकांच्या साईडनी समजून घेणं आवश्यक आहे की जे काही राऊंडवर सांगितलं जातं किंवा जे काही डॉक्टर्स पेशंटच्या नातेवाईकांना ॲड्रेस करत असतात, ते लक्षपूर्वक ऐकणे. असं नाही आहे की कुठलं इंजेक्शन दिल्यामुळे कुठल्या पेशंटचा मृत्यू होतो किंवा कुठलं इंजेक्शन दिलं नाही म्हणून पेशंट सिरियस झाला, असं नसतं. त्याच्या स्टेजनुसार आणि त्याच्या सिव्हिअरिटीनुसार, पेशंटच्या येणाऱ्या रिस्पॉन्सनुसार पेशंटला योग्य ती ट्रीटमेंट दिली जाते आणि 100% पेशंटला वाचवण्याचा प्रयत्न केला जातो. जेव्हा डॉक्टर्स पेशंटबद्दल काही ॲड्रेस करतात, तेव्हा लक्षपूर्वक ऐकणे, ह्या आजाराचे कॉम्प्लिकेशन समजून घेणे, आपला पेशंट बरा होतो आहे का नाही बरा होत याचा एक अंदाज घेणे आणि पुढे कुठल्या कुठल्या गोष्टी पेशंटला आवश्यकता पडू शकते, बायपॅप आहे, व्हेंटिलेटर आहे, ह्या सगळ्या गोष्टींची आवश्यकता जर पडत असेल तर एक मानसिकरित्या प्रिपेअर होणे, हे एक गोष्ट नातेवाईकांकडून एक्सपेक्टेड राहते. जर त्यांनी ह्या बेसिक गोष्टी समजून घेतल्या, बॉडीतनं येणारा रिस्पॉन्स, याला काही इलाज नाही, ही गोष्ट जर समजून घेतली तर ह्या गोष्टी घडणार नाहीत. तर आजच्या या मुलाखतीमधला शेवटचा प्रश्न आपण डॉक्टर पियुष भिसे यांना विचारूया की येणारी 3री लाट आता
आपण सोबत घेऊन चालूया. तर अशा वेळी वारंवार आपल्याला काय काळजी घ्यायची आहे, औषधोपचार कसे घ्यायचे आहेत आणि सोबतच आपली दिनचर्या कशी असायला पाहिजे, आपला आहार कसा असायला पाहिजे? सगळ्यात पहिले 4 बेसिक गोष्टी: हँड वॉशिंग, सॅनिटायझेशन, मास्क वापरणं, सोशल डिस्टन्सिंग. याच्यासोबत सोशल रिस्ट्रिक्शन्स एक महत्त्वाचे. कारण नसताना कार्यक्रम, संमेलनं, त्याच्यानंतर बारशे, वाढदिवस याच्यात थोडंसं जाणं टाळावं. सोशल रिस्ट्रिक्शन्स ठेवाव्या. जिथे 50पेक्षा जास्त लोकांची गॅदरिंग आहे तिथे स्वतःहून गरज नसताना जाऊ नये. आणि वॅक्सिनेशन्स आता तर हल्ली आपण बघतो की 12 वर्षापासून पुढच्या लोकांना वॅक्सिनेशनच्या ट्रायल सुरू झाल्यात. लवकरात लवकर स्वतःला वॅक्सिनेट करून घेतणे. कोविशिल्डच वॅक्सिनचं नाव आहे, ते तुमच्या आजूबाजूला शील्ड तयार करून घेते. तर ती शील्ड आपण कारण नसताना डिले करू नये. ती शील्ड आपण लवकर घेऊन घ्यावी आणि आपण कोविडपासून सेफ होऊन जावं. दुसरी गोष्ट आहे आहार आणि त्याच्याबद्दल असलेले बरेचसे मिसकन्सेप्शन्स. तर सिंपल आणि बेसिक आहार ठेवावा. 8 तासाची झोप, 2 टाईमचं जेवण, 2 टाईमचा नाश्ता, हे तुम्हाला भरपूर आहे. तुमच्या बॉडीमध्ये इनफ न्यूट्रियंट्स पोचतात ह्या गोष्टीमुळे. कारण नसताना फॅन्सी फूड, मल्टीविटामिन्सच्या टॅबलेट्स घेणं किंवा गरज नसताना झिंकचे, व्हिटॅमिन सीचे टॉनिक्स पिणं हा काही याच्यातनं फायद्याची गोष्ट नाही आहे. रोज एक 10 मिनटं तरी उन्हाचा एक्सपोजर. ते लोक स्पेशली IT वर्कर्स आहे जे वर्क फ्रॉम होम ज्यांचं सुरू आहे, सकाळी एक 10 मिनिट्सचा ब्रश करताना येणारा उन्हाचा जो कॉन्टॅक्ट आहे दॅट इज इनफ की तुम्हाला ते इनफ विटॅमिन D देतं. दुसरी गोष्ट स्टोर्ड प्रोडक्ट्स, जे मार्केट ब्रॉड प्रोडक्ट्स असतात किंवा जे स्टोर्ड प्रोडक्ट्स असतात, लोणचे झाले, चटण्या झाल्या, याच्यापासून दूर राहणं, थोडंसं दूर राहणं. जे फ्रेश प्रोडक्ट्स आहेत त्याला डाएटमध्ये तुम्ही इन्क्लूड करा. मग ते नॉन व्हेजिटेरियन असो किंवा व्हेजिटेरियन असो, प्रत्येकाने आपल्या डाएट प्रेफरन्सनुसार सर्व खावं, सगळं खावं. आणि ज्या लोकांना ऑलरेडी आहेत आजार, शुगर आहे, डायबिटीज आहे, त्यांनी त्यांच्या डाएटरी रेस्ट्रिक्शन्स फॉलो कराव्या. वेगळा असा काही डाएट नाही, वेगळा असं काही औषध नाही आहे की ज्याने कोविड प्रिव्हेंट होऊ शकतो एक्सेप्ट वॅक्सिन. तर धन्यवाद. डॉक्टर पियुष भिसे पाटील यांचं मार्गदर्शन आज आपल्या कार्यक्रमामध्ये आपण घेतलं आणि पुन्हा एकदा कोरोनाच्या या येणाऱ्या संकटाला आपण जिंकून दाखवू. आपणच या सगळ्या गोष्टींचे उपाय आहोत. जर आपल्यामध्ये, आपल्या दिनचर्येमध्ये काही फरक आपण केलेत, काही चेंजेस आपण जर का केलेत तर आपण नक्कीच जिंकू. आज आपल्या कार्यक्रमामध्ये एवढं मार्गदर्शन घेऊन आपण थांबणार आहोत. तेव्हा पुन्हा एकदा आपल्या सर्व दर्शकांच्या वतीने आणि RRC नेटवर्कच्या वतीने मी डॉक्टर पियुष भिसे यांचे आभार मानते आणि आपणा सर्वांचीही रजा घेते. नमस्कार.